हाय, हॅलो, नमस्कार. मी मृण्मयी आपणा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. कार्यक्रम आहे झलक ताऱ्यांची. आज आपल्या भेटीला आलेली आहे आजच्या अभिनयाच्या क्षेत्रातली एक गुणी आणि आघाडीची अभिनेत्री, जिने ललित कला केंद्रामधून नाट्यशास्त्राचं रीतसर प्रशिक्षण घेतलंय. त्यानंतर अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमधून ती झळकली आहे. माझ्या नवऱ्याची बायको ही तिची गाजलेली मालिका, ज्याच्यामध्ये तिची भूमिका होती राधिका. जारण या चित्रपटातली गंगुटी आणि इंद्रायणीमधली आनंदी. अर्थातच अनिता दाते केळकर. नमस्कार. नमस्कार अनिता, खूप खूप स्वागत तुझं या कार्यक्रमामध्ये आणि खूप आनंद होतोय की आज तू आमच्या दूरदर्शनच्या मंचावर आलेली आहेस आणि अनेक चित्रपट, अनेक नाटकं, मालिका गाजवलेली अशी अभिनेत्री आज आमच्या समोर आहे. खूप आनंद होतोय. मलाही खूप छान वाटतंय. झलक ताऱ्यांची मध्ये तू मला बोलवलंस गप्पा मारायला आणि या निमित्तानं दूरदर्शनच्या सर्व प्रेक्षकांसोबत मला जोडलं जाता येणार आहे. यामुळे खूप आनंद होतोय. वा वा वा, छान, मस्तच. आता आपण म्हणतोय दूरदर्शनवर आपली मुलाखत सुरू आहे, म्हणजे टीव्ही हे माध्यम आहे. लहानपणी बऱ्याचदा आपण टीव्ही बघत असतो, वेगवेगळ्या वाहिन्या असतील, मालिका असतील, कार्यक्रम असतील. तू लहान असताना असं तुला कधी वाटलं होतं का की टीव्ही या माध्यमातून तू घराघरामध्ये पोहोचशील? मला कधीच वाटलं नव्हतं आणि माझी कधी इच्छाही नव्हती की अभिनेत्री व्हावं. पण मी काम करत होते बस. आणि मुंबईत प्रोफेशनली काम करता येईल, आपण टीव्हीवरती दिसावं आणि मग लोक आपलं कौतुक करतील वगैरे, किंवा त्या ग्लॅमरचं, त्या चंदेरी दुनियेचं मला कधीच कौतुक नव्हतं आणि कधी मला त्या दुनियेनी खुणावलं पण नाही. आणि मी आले. दॅट्स इट. आपल्याला एक लहानपणी शाळेत एक टिपिकल निबंध असतो बघ की मी कोण होणार वगैरे, तर त्याच्यामध्ये काय लिस्ट मध्ये होतं तुझ्या की काय काय आपण व्हावं असं वाटत होतं? अनेक गोष्टी वाटत असतात लहानपणी. मला असं लहानपणी वाटत होतं की आपण ऑफिसमध्ये जाऊन काम करावं. बरं. तर ऑफिस या गोष्टीचं मला प्रचंड आकर्षण होतं, कारण माझ्या वडिलांचा व्यवसाय होता आणि माझ्या आसपासची सगळीच माणसं कुठला ना कुठला तरी व्यवसाय करायची. ती कधीच ऑफिसला जायची नाही. पण ऑफिस या गोष्टीबद्दलचं एक आकर्षण मनात होतं की कोणीतरी सकाळी उठतं, बॅग घेऊन किंवा पर्स घेऊन ऑफिसला जातं आणि ऑफिसहून येतं, आणि ऑफिसला जाणारी माणसं एक टिपिकल काहीतरी पद्धतीची दिसतात. त्यांच्या त्या तशा दिसण्याबद्दल, ते त्यांच्या आवरण्याबद्दल, त्यांच्या नीटनेटकेपणाबद्दल मला एक आकर्षण होतं. आणि तो नीटनेटकेपणा फिक्स इन्कम मधनं येतो. ते फिक्स इन्कम बद्दलच तेव्हा कळायचं नाही तितकं, पण ऑफिसला जाणं याबद्दल मला भयंकर वाटत होतं काहीतरी. आणि ऑफिसला जाणाऱ्या बायकांचंही कौतुक वाटायचं. त्यामुळे मलाही तसंच करावं असं वाटायचं. तू गेलीयस कधी ऑफिसला, म्हणजे असं टिपिकल असं कधी जॉब केलायस किंवा काय? हो, मी केला आहे. आणि मी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची नाशिक शाखा होती, तिथे मी कॉलेजमध्ये असताना पार्ट टाइम जॉब करायचे. अच्छा. सो अशा पद्धतीने मी ऑफिसला गेले आहे. पण ते मी जे लहानपणी बघितलं होतं लोकांचं ऑफिसला जाणं, ते तसं नव्हतं. म्हणजे 9 ते 5 नव्हतं. ते 9 ते 5 होतं, पण ते खूप खुलं होतं. त्याच्यात अनेक गोष्टी अशा होत्या की ज्या मंडेन नव्हत्या. जे एरवी मला जे ऑफिसला जातात ते मंडेन काम करतात असं जे मला आता वाटतंय, ते कधीतरी कोणीतरी ब्रेक करेलही, किंवा कदाचित ते तसंच असेल असंही मला वाटतं. पण ते काम वेगळं होतं, हे नक्की. अच्छा. आणि मग अभिनय क्षेत्र हे तुला पहिल्यांदा कधी खुणावलं या क्षेत्राने? मी पहिल्यांदा जेव्हा नाटकात काम केलं, फुल लेंथ नाटकात जेव्हा मी काम केलं, त्यावेळेस मला असं वाटलं की ह्याच्यात काहीतरी मजा आहे. कधी हे साधारण? साधारणतः हे मी
FY ला वगैरे असताना बरं. अज्ञाताचा प्रवासी नावाचं नाटक होतं. ते नाटक अख्खं करत असताना मजा आली, पण त्यानंतर जेव्हा मी नाटक करत गेले तेव्हा नाटक करण्यासाठी आपल्याकडे काय काय गोष्टी असणं आवश्यक आहे, ही प्रक्रिया नेमकी कशी आहे, हम्म. तर त्याचं आकर्षण वाटायला लागलं, या प्रक्रियेचं आकर्षण वाटायला लागलं आणि म्हणून मी नाटकात आले. पण मी अगदी लहानपणापासून नाटक बघत होते, कारण माझे काका उपेंद्र दाते व्यावसायिक रंगभूमीवरती सातत्याने काम करत हो. होते त्या काळामध्ये. आणि नेहमी नाशिकला प्रयोग असला की काका घरी येणार. त्याच्यानंतर त्या नाटकांना आम्ही जाणार, पुन्हा पुन्हा प्रयोग बघणार, नाटकाच्या दौऱ्याची गाडी बघणार. सो असं एक त्या सगळ्या गोष्टी छान वाटायच्या, पण त्या दुरूनच असाव्यात असंही कदाचित वाटलं असेल, कारण मला वाटतं त्याप्रमाणे मला मेहनत दिसायची काकाची पण, किंवा माझे बाबाही नाटक बसवायचे, नाटकात काम करायचे, त्यामुळे हे सगळं माझ्या आसपास होतं. पण याला खूप मेहनत लागते हे काहीतरी बॅक ऑफ द माइंड होतं. तर माझ्या मते ऑफिसमध्ये गेल्यानंतर इतकी मेहनत करायला लागणार नाही की काय, असं एक माझ्या मनात असायचं, म्हणून ऑफिसला जाऊन काम करावं असं एक माझ्या डोक्यात होतं. आणि म्हणून नाट्यक्षेत्राच्या संदर्भातला विचार नव्हता. पण तोपर्यंत मला या प्रक्रियेने कधी खुणावलं नव्हतं, नुसतं नाटक बघायचे. मी खूप नाटकं लहानपणी पाहिलेली आहेत व्यावसायिक रंगभूमीवरची. आणि जेव्हा मी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेत अकाउंटंट म्हणून काम करत होते, त्याही काळात मी भरपूर नाटकं पुन्हा पुन्हा पाहिलेली आहेत. त्यामुळे त्या लावण्यांचे कार्यक्रम बघितलेले आहेत खूप, त्यामुळे त्या सगळ्याबद्दल मला काहीतरी वाटायचं, पण आपण त्याच्यात असावं असं कधीच नाही वाटायचं. बरं. आणि मग तू नाटकात काम केलंस, तुला त्या प्रक्रियेबद्दल आकर्षण वाटायला लागलं आणि तू पुण्याला ललित कला केंद्रामध्ये तू ऍडमिशन घेतलंस. तर त्यावेळी काय तुझी भावना होती, की आपल्याला अभिनेत्री व्हायचंय म्हणून आपण इथे जायचंय, की काय होतं नक्की डोक्यात? मला असं वाटत होतं की नाशिकमध्ये आपण परत यायचं शिकून. अच्छा. तर नाशिक मधलं जे थिएटर आहे ते कदाचित वेगळ्या पद्धतीने असेल की काय, इथे कोण कोण शिकून आलंय याचा मी अंदाज घेत होते. आणि तेव्हाच माझी मैत्रीण नेहा जोशी हिनं ललित कला केंद्रामध्ये ऍडमिशन घेतली होती आणि आमच्या सगळ्यांची सिनियर, मी डान्स शिकायचे, अश्विनी ताई आमची डान्स नाडगौडा, तर ती तेव्हा ललित कला केंद्रामध्ये नृत्याचं शिक्षण घेत होती, ती MA करत होती. तर मला असं वाटलं की असं नाटकाचंही होतंय, तर मग आपण आपले मास्टर्स त्याच्यात का करू नये, जेव्हा की आपल्याला ते शिकायचं आहे. आणि या निमित्तानं पुणं बघणं होईल, पुण्यातलं नाटक बघणं होईल, घरापासून दूर राहून आपण एकटं राहू शकतोय का ते तपासता येईल, असं सगळंच त्याच्यामध्ये होतं. आणि म्हणून मी ललित कला केंद्रात ऍडमिशन घेतली, पुन्हा नाशिकला येण्यासाठी, व्यावसायिक अभिनेत्री म्हणून काम करण्यासाठी नाही. तू आता म्हणालीस की तू डान्स शिकलीयस, तर कुठला डान्स? मी रेखा नाडगौडा यांच्याकडे कथक नृत्याचे धडे घेतलेत आणि त्या पंडित गोपीकृष्णांच्या शिष्या. आणि जवळजवळ 50 वर्ष कीर्ती कला मंदिर नावाची संस्था आहे, आमचे नृत्याचे क्लासेस ते. तर या संस्थेला आता 50 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि जवळजवळ 25 वर्ष मी या संस्थेशी निगडीत आहे. आणि मी हा प्रवास पाहतेय. आता मी जरी डान्स करत नसले तरी मी लहानपणापासून डान्स क्लासला जायचे आणि त्याच्यामुळे मी काही ना काहीतरी माझ्या नाटकामध्ये सुद्धा त्या नृत्याचा खूप मोठा वाटा आहे. नक्कीच. कारण असं म्हणतात की ते नृत्यामुळे एक पूर्ण तुमची बॉडी लँग्वेज बदलते, एक तुमच्या चालण्या बोलण्यामध्ये एक ग्रेस येते. तर मला वाटतं की नक्कीच त्याचा फायदा झाला असेल. पण आतापर्यंत तू इतकं काम केलेलं आहेस, ह्याच्यामध्ये कधी अशी वेळ आली की एक डान्सर म्हणून तुला कधी रोल मिळालाय? नाही, डान्सर म्हणून कधी रोल नाही मिळाला. पण हो, अर्थातच अभिनेत्री म्हणून अनेक ठिकाणी नृत्य करायला लागतं. पण मी शिकलेलं वेगळं आहे आणि जे करायला लागतं ते खूप वेगळं आहे. अर्थातच तू शास्त्रीय नृत्य शिकलेली आहेस, त्यामुळे तो एक फरक असणारच आहे. अनिताचा पुढचा प्रवास म्हणजे पुण्याचा प्रवास, त्याच्यानंतरचा मुंबईचा प्रवास, हा सगळा आपण जाणून घेणार आहोत कार्यक्रमातून. आता थांबतो एका छोट्याशा विश्रांतीसाठी. पाहत रहा झलक ताऱ्यांची.
नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. झलक ताऱ्यांची या कार्यक्रमात आज आपण गप्पा मारतोय ख्यातनाम अभिनेत्री अनिता दाते हिच्याशी. अनिता, मगाशी तू सांगितलंस की तुला पुन्हा नाशिकमध्ये यायचं होतं आणि नाशिकमध्ये तुझं बालपण गेलेलं आहे. अर्थातच खूप छान आठवणी असतील. तर काय आठवणी, म्हणजे 2 आठवणी कुठल्या सांगशील? की एखादं ठिकाण असेल किंवा एखादा प्रसंग असेल, आम्हाला जरूर आवडेल तुझ्याकडून ऐकायला. मी नदीच्या काठी जन्मलेली मुलगी आहे, तर त्याचं मला खूप काहीतरी वाटत असतं नेहमीच. म्हणजे लहानपणाच्या आठवणी नदीपाशी आहेत. नाशिकमध्ये होणारे वेगवेगळे उत्सव, यात्रा, काही लोककलांचे कार्यक्रम, काही व्याख्यानं, हे सगळं गोदाकाठी होत असतं. बहुतांश गोष्टी तिथे होत असतात. त्यामुळे नदीशी माझं एक वेगळं नातं आहे. त्यामुळे सगळ्यात आवडती गोष्ट ती आहे. मी जुन्या नाशकात राहणारी मुलगी आहे. बरं. त्यामुळे तिथली एक वेगळी संस्कृती आहे. तिथल्या काही परंपरा आहेत. तिथल्या माणसांच्या काही गमती जमती आहेत. तर त्या सगळ्या आहेतच. पण नाशिक हे तीर्थक्षेत्र आहे. लहानपणापासून एक वेगवेगळ्या ऋतू मधले आवाज, वेगवेगळ्या ऋतूंमध्ये येणारे वास, ते अगदी पदार्थांचे असतील, पानांचे असतील, असे वेगवेगळ्या. तर त्यामुळे माझं नाशिकशी असलेलं असोसिएशन हे सर्व इंद्रियांनी भरलेलं आहे. क्या बात आहे. तसंच माझे खूप छान मित्रमैत्रिणी तिथे आहेत की ज्यांच्यामुळे मी आहे. अनेक गोष्टींची आवड लागणे, पुस्तकांची आवड वाटणे, पुस्तकं वाचावीशी वाटणे, खेळणे, एकत्र भोंडला करणे, नदीवरती फिरायला जाणे, भेळभत्ता खाणे, गमती जमती करणे, टाइमपास करणे, या सगळ्या गोष्टी मी माझ्या मित्रमैत्रिणींबरोबर. सो सोशल सर्कल इतकं छान आणि मोठं आहे की अनेक गोष्टी एकमेकांकडनं शिकता येतात, वाटता येतात. अगदी पूर बघायला जाणे ही सुद्धा क्रिया जी आहे ती माझ्या मित्रमैत्रिणींशी संबंधित आहे. एकत्र खाणे ही गोष्ट सुद्धा, चला अमुक अमुक कार्यक्रम झाला, आता पाडवा पहाट झाली, छान गाणं ऐकलं, आता सगळेजण मिळून मिसळ खायला जाऊया. सो अशा ज्या अनंत गोष्टी आहेत की ज्या मित्रमैत्रिणींशिवाय अपूर्ण आहेत. तर त्यामुळे नाशिक म्हटलं की जसं माहेर आहे तसंच मित्रमैत्रिणी पण आहेत. अजूनही कॉन्टॅक्ट मध्ये सगळे मित्रमैत्रिणी? बहुतांश मित्रमैत्रिणी माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत की जे किंवा मैत्रिणी शाळेपासूनच्या, हल्ली व्हॉट्सअप सुरू झाल्यामुळे, तर सोशल मीडियामुळे त्यांच्याशी एक कनेक्ट वाढलेला असतो. पण नाट्यक्षेत्रातले, संगीतातले, नृत्यातले अनेक मित्रमैत्रिणी वारंवार भेटतात, चर्चा करतो, गप्पा मारतो, एकत्र असतो. काही कॉलेजमधले मित्रमैत्रिणी एकत्र आहेत. त्यामुळे माझं फ्रेंड सर्कल खूप छान आहे. वा वा वा, किती छान. म्हणजे खरंच आपलं फ्रेंड सर्कल असणं ही खरंच खूप भाग्याची गोष्ट असते. कारण आपण म्हणतो की आपण मित्रमैत्रिणी आपण निवडतो, ती रक्ताची नाती नसतात, पण ती रक्ताच्या नात्यां इतकी किंवा त्याहूनही घट्ट असणं हे खूप मोठं, मला वाटतं, आपलं एक संचित असतं. आणि ते अर्थातच तुझ्याकडे आहे. तू म्हणालीस की तुला ललित कला केंद्रामधून पुन्हा नाशिकला यायचं होतं, पण तसं काही झालं नाही आणि तू अभिनय क्षेत्रामध्ये तू काम करायला लागलीस. तर मी थेट आता तुझ्या एका त्या मालिकेकडे येते की ज्याच्यातून तू अगदी घराघरात पोहोचलीस, ती म्हणजे माझ्या नवऱ्याची बायको, त्याच्यामधली राधिका. आणि राधिकाची आम्ही खूप अनेक रूपं बघितलीत. सुरुवातीला अगदी साधी असणारी, गृहिणी असणारी, आणि मग नंतर ती तडफदार, आणि तुझ्या स्वप्नातली ती अशी ऑफिसला जायला लागते. तर तू काय सांगशील की ही मालिका तुझ्याकडे कशी आली आणि एकूण तो अनुभव काय होता? मी 2004 ला ललित कला केंद्रातनं बाहेर पडले आणि मुंबईत आले. या दरम्यान मी नाशिकमध्ये असायचे, ऑन ऑफ सगळं चाललेलं होतं. आणि 2006 ला मी लग्न करून म्हणजे मी माझ्या मित्राबरोबरच लग्न केलं की जो ललित कला केंद्रात होता, आणि तोही मुंबईमध्ये राहत होता, याच फील्डमध्ये काम करत होता. त्यामुळे आम्ही एकत्र राहायला लागलो, काम करायला लागलो.
2006ला लग्न केलं आणि मी इथे घर झालं आमचं मुंबईत. मुंबईत. आणि काम करत होते, पण मला काम पुरेसं मिळत नव्हतं. मी वेगवेगळ्या पद्धतीने प्रायोगिक नाटकांमध्ये भरपूर काम करत होते. म्हणजे काम नव्हतं अशातला भाग नाही, पैसे मिळणारं काम नव्हतं की ज्याच्यामुळे मुंबई सारख्या महागड्या शहरात आपल्याला राहता येईल, सर्वाईव्ह होऊ, असं काम नव्हतं. मग असंच खूप विविध पद्धतीने मी ऑडिशन्स देत होते, त्या कधीच वर्क होत नव्हत्या. नाटकांमध्ये काम करत होते, तिथं मला काम मिळू लागलं होतं. मालिकांमध्ये छोटे मोठे रोल्स मिळत होते. तर या सगळ्या दरम्यान झीचे निलेश मयेकर त्यांनी मला एक दिवस बोलवलं आणि सांगितलं, तुझ्यासाठी एक काम आहे, तुला थांबायला लागेल ते होईस्तवर. आणि मी थांबले म्हणून मी तो रोल करू शकले. असं ते झालं आणि त्यांचा विश्वास होता की मी ही भूमिका नीट करू शकेन, व्यवस्थित करू शकेन आणि मुळात मी या भूमिकेसाठी योग्य आहे, हा त्यांचा विश्वास होता आणि तो मला सार्थ ठरवायचा होता. आणि खूप छान मंडळी या सगळ्या प्रक्रियेमध्ये मिळाली. आमचे निर्माते तेजेंद्र नेसवणकर आणि सुवर्णा मंत्री, त्यांचं ट्रम्पकार्ड प्रोडक्शन, हे त्यांची पहिली सुरुवात होती, पहिलं पाऊल होतं. इतके अनेक वर्ष हे दोघ जण काम करत होते इंडस्ट्रीत, पण त्यांचं पहिलं प्रोडक्शन होतं. त्या अर्थाने लीड करत असलेली माझी पहिली सिरियल होती आणि एक छान वातावरण तयार झालं. आम्ही 4.5 वर्ष ही मालिका चालली. अनेक आमचे मित्र मैत्रिणी या सगळ्या ह्याच्यात आम्ही एकत्र जोडले गेलो आणि पुन्हा तेच मला जी सगळ्यात जास्त गोष्ट आवडते ती ही अशी सपोर्ट सिस्टीम तयार करत राहणं. तर ती त्या निमित्ताने पुन्हा झाली आणि छान मजा आली ही मालिका करत असताना. पण त्या 4.5 वर्ष जेव्हा एखादी मालिका चालते की खरंच खूप मोठा पट आहे आणि मला वाटतं की दिवसातला बराचसा वेळ हा तुमचा सेटवर जात असेल. तर ते 4.5 वर्षात एक मला वाटतं कुटुंबच तयार होत असेल तुमचं. तर ती पूर्ण 4.5 वर्षांचा प्रवास हा तुला आज मागे वळून बघताना काय वाटतं, कसा वाटतो? मला हा प्रवास संयम शिकवून जातो. अच्छा. खूप काम तर करायलाच लागतं, त्याची तयारी असते, पण इतके तास जी माणसं ज्यांच्याशी आपलं रक्ताचं नातं नाही, ज्यांच्यावर आपलं फक्त एक प्रोफेशनल नातं आहे आत्ता या क्षणी, इथून बाहेर पडल्यानंतर हा कोण मी कोण, ही कोण मी कोण असं असणार आहे. तर त्या ठिकाणी आपण जवळजवळ 13-14 तास एकत्र असतो आणि खूप कमी वेळ घरच्यांबरोबर असतो. तर त्यांच्याबरोबरही जमवून घ्यायला लागतं, त्यांच्याबरोबर काम करायला लागतं, त्यांच्याबरोबर एक नातं तयार करायला लागतं, आपला कम्फर्ट शोधायला लागतो त्यांच्यामध्ये, त्यांनाही कम्फर्ट द्यायला लागतो. हे सगळं करत असताना एक संयम खूप गरजेचा आहे आणि जो कामासाठीही गरजेचा आहे. आता ह्या माझ्या बोलण्यामध्ये कदाचित एक असावा असेल की हे सगळं तू कामासाठी तयार करते का? तर नाही. या निमित्ताने आपण समोरच्याला जाणून घेतो आणि ओळखही होते. काही लोकांबरोबर जमतं, काही लोकांबरोबर नाही जमत. जे नैसर्गिकरित्या होईल ते आपण करायची प्रॅक्टिस या निमित्ताने झाली. आणि एक पाऊल आपण पुढे जातो आयुष्यामध्ये की छे या व्यक्तीशी माझं काही जमूच शकत नाही. आपण तिथं असतो ती ही व्यक्ती हा ठीक आहे, ओके आहे, आणि नाही आता ती माझा मित्र आहे किंवा ती माझी मैत्रीण आहे, इथपर्यंत जातं. तर हा जो प्रवास आहे तोही करून बघायला काय हरकत आहे. आणि कोणाबद्दल आपण ग्रजेस ठेवायला नको मनामध्ये. आपण सोपं असलं पाहिजे, साधं असलं पाहिजे. कुणाबद्दल काहीतरी ऐकलेलं असेल तर ते डोक्यात नाही ठेवायचं आणि स्वतः जाऊन भिडायचं त्या व्यक्तीला. ही प्रॅक्टिस या निमित्ताने 4-4.5 वर्षात झाली. आणि आता जेव्हा मी नव्याने काम करते अनेक लोकांबरोबर, तेव्हा त्या व्यक्तीला जाणून घेते. तर हे जाणून घेण्याची गोष्ट माझ्याकडे नव्याने आली.
क्या बात आहे. आणि किती वेगळी गोष्ट तू सांगितलीस माहितीये का, की आपण एखादं काम करत असतो, पण ते काम करत असताना आपण माणूस म्हणून कशा पद्धतीने घडतो आणि काय काय आपल्या मनामध्ये बदल होत असतात. तर हे सगळं तू सांगितलंस, खरंच खूप छान. आणि तू म्हणालीस की कुठे आपण ग्रजेस नको ठेवायला, म्हणजे आपल्या मनाचा किती मोकळेपणा किंवा एक आपण म्हणतो की ओपननेस, कुठेही बंद न करणं, हे किती गरजेचं आहे. तू ह्या मालिकेमधून घराघरात पोहोचलीस आणि राधिका म्हणून तू ओळखली जाऊ लागलीस. आणि त्यानंतर खरं तर तू खूप आधीपासून काम करतेयस. बऱ्याचदा असं व्हायला लागलं की मग अच्छा, मग ती तुझे जे जुने चित्रपट आहेत, म्हणजे गंधमध्ये तुझी भूमिका आहे किंवा मला वाटतं कांदे पोहे मध्ये आहे, आणि मग ते बघताना अच्छा ही राधिका आहे असं असं कुठेतरी प्रेक्षकांना होत होतं. त्यानंतरही तू प्रायोगिक नाटकं मात्र तू चालू ठेवलीस. तो राजहंस एक मला वाटतं NCPA मध्ये मी ते बघितलं होतं नाटक. आणि इतकी छान छान वेगवेगळ्या भूमिका. तर हे नाटकाचं जे एक तुझी जी नाळ आहे, तर ती तू सोडली नाहीस आणि ती अजूनही तू करतीयस. तर त्या नाटकाबद्दल तुला काय वाटतं याबद्दल? नाटकाकडे मी कधीच एक स्टेपिंग स्टोन म्हणून बघितलं नाही आणि कधीही बघणार नाही, कारण तो एक महत्वाचा आयुष्यातला भाग आहे. म्हणजे मला आठवतंय, माझी आई, माझे बाबा मला लहानपणी, मला आणि माझ्या धाकट्या बहिणीला, आम्हाला दोघांनाही लहानपणी नाटकांना घेऊन जायचे. म्हणजे आम्ही इतक्या लहान होतो की आम्ही, माझ्या मते, इंटरव्हल नंतर आम्हाला झोप येत असे. अच्छा. आणि 2 शाली घेऊन यायचे ते आणि खाली अंथरायचे, आम्ही खाली झोपायचो. बरं. तर तेव्हापासून, म्हणजे आम्ही इतके लहान असल्यापासून नाटकं बघतोय. आणि वंदना गुप्ते, त्यांना मी अनेकदा खूप लहान असल्यापासून स्टेजवरती पाहिलेलं आहे. त्यामुळे बघून 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 ते माझ्या सिस्टीम मध्ये आलंय, ते माझ्या शरीरात आलेलं आहे नाटक. त्या दृष्टीने कॅमेरा माझ्यासाठी खूप नवीन आहे. आत्ता मी शिकले आहे, ते आत्ताचं माध्यम आहे. पण कॅमेरासमोर येण्यासाठी मला नाटकाने मदत केली, मला नृत्याने मदत केली. त्यामुळे ते खूप माझ्यासाठी, माझ्या शरीरातल्या गोष्टी आहेत, त्या माझ्या शरीरातनं आता बाहेर नाही जाऊ शकत. इतकं नाटकाची आणि माझी एकरूप झालेले आहात, म्हणजे तुम्ही असं म्हणायला हरकत नाही. आणि लव्ह अँड लावणी सारखा कार्यक्रम, की जो लोककलाकारांबरोबर आहे, म्हणजे लावणीमध्ये जे अनेक वर्षापासून काम करतायत अशा कलाकारांबरोबर तू काम करतेस. आणि अर्थातच तुझा एक खूप छान परफॉर्मन्स होतो, सूत्रधाराच्या भूमिकेत तू आहेस. तर ह्या सगळ्या लोककलावंतांबरोबर काम करतानाचा तुझा अनुभव काय आहे? आपल्याला सगळ्या गोष्टी शिकायला लागतात. आणि जे आपण म्हणतो की जात्याच त्या व्यक्तीमध्ये ती गोष्ट आहे, ते वेगळं शिकवायला नाही. म्हणजे मला असं कळलं की संगीत बारीत काम करणारी माणसांना वेगळं काही शिकवायला लागत नाही. त्यांना काही एक हातात ताटली जरी दिली तरी ते उत्तम ताल धरू शकतात. तर हे खूप रेअर गोष्ट आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये कोणी असेही असू शकतात की ज्यांना फार काही ग्रेट नाहीत, असंही असू शकतात. पण नुसतं बघून बघून शिकणे ही गोष्ट इतकी फॅसिनेटिंग वाटते मला. आणि त्या नुसतं बघून बघून शिकायचं नाही, तर आपल्याला जे जमेल त्यातनं आणि स्वतःला कसं व्यक्त होता येईल आणि त्या दृष्टीने स्वतःला व्यक्त करत राहणं आपल्या नृत्यामधनं, ही प्रक्रियाच खूप छान आहे. हे असं सगळीकडे घडत नाही. आपण नृत्य शिकतो तेव्हा त्याला एक काहीतरी चौकट असते, त्या चौकटीत आपण शिकत असतो. नाटकाची पण त्या अर्थानं चौकट असते आणि या चौकटीत शिकवलं जातं आणि तुम्हाला सांगितलं जातं की आता ती चौकट मोडा. पण इथे काहीच बांधलेलं नाही आणि स्वतःला व्यक्त करणं याच्यासाठी एक मोठं धाडस लागतं. तर ते धाडस संगीतबारीमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकामध्ये आहे आणि म्हणून ते इतक्या खुल्या पद्धतीने परफॉर्म करू शकतात. आणि हा परफॉर्मन्स खूप फॅसिनेटिंग आहे बघताना. खूप, मी जेव्हा संगीतबारी बघितलं होतं तेव्हा मला प्रचंड आवडलं होतं की हा रॉनेस जो आहे तो आपल्यामध्ये नाही. आपल्याला सगळं शिकवलंय, आपण त्याप्रमाणे असं कडकट्ट सगळं करतो. तर असं कधीतरी सोडून देऊन काही काम करता येईल का? मला ते आजही करता येत नाही. तर त्याच्यासाठी तुम्ही अस्सल असलं पाहिजे, तुम्ही जास्त
हुशार असलं पाहिजे, जास्त टॅलेंटेड असलं पाहिजे आणि प्रयोग करण्याची अधिक क्षमता असली पाहिजे. म्हणून या लोकांचा स्पर्श आपल्याला व्हावा या निमित्तानं म्हणूनच मी त्यांच्यावर काम करते आणि अर्थातच त्यांचं खरं विश्व लोकांपर्यंत पोहोचावं यासाठी भूषण कोरगावकरनी हे सगळं इतकं छान पद्धतीने बांधलेलं आहे. त्याला इतक्या गोष्टी माहिती आहे, तर या जगाबद्दल खरं खरं काय आहे ते कळावं आणि फक्त मला कळू नये तर ते लोकांपर्यंत पोहोचवावं. त्यांच्या मनामध्ये या कलेबद्दल कुठलाही वेगळा ग्रह असू नये हा त्याच्यातला एक प्रामाणिक प्रयत्न आहे. क्या बात है. मंडळी, आयुष्याच्या चौकटीत राहूनही त्या चौकटीच्या पलीकडे कसं जावं आणि आयुष्याचा खरा अर्थ कसा शोधावा हे सांगते आपल्याला अनिता दाते. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा झलक ताऱ्यांची. नमस्कार. ब्रेक नंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते झलक ताऱ्यांची या कार्यक्रमात. आज आपण गप्पा मारतोय सुप्रसिद्ध अभिनेत्री अनिता दाते हिच्याशी. आपण तुझा हळूहळू असा प्रवास छान उलगडतोय. मला सांग, तू वेगवेगळ्या भूमिकांमधून वेगवेगळ्या बोली बोललेली आहेस, तर त्याचं एक फार कुतूहल आहे की आपण राधिका मध्ये तू नागपुरी टोन आहे, किंवा जारणमध्ये एक खूप वेगळा टोन आहे, इंद्रायणीमध्ये मला वाटतं की खानदेशी ती बोली आहे. तर ह्या सगळ्या बोली तू कशा शिकलीस, किंवा किती वेळ तुला लागला, तुला ते पटकन ग्रास्प करता आलं का, किंवा काय तुला एकूण आव्हानं त्याच्यामध्ये वाटली? खूप आव्हानं असतात. असं वरवरचं बोलता येत नाही. एक्झॅक्टली. प्रत्येक भाषेला आणि नेमक्या या ज्या भाषा आहेत ज्या मी ज्या बोलण्याचा प्रयत्न केला त्या मराठी भाषा आहेत आणि प्रमाण मराठी नाहीत, पण त्या मराठी आहेत. त्यांना त्यांचं व्याकरण आहे आणि मराठीतल्या या बोलीभाषा आहेत. तर या बोलीभाषांचा आदर असला पाहिजे. मुळात मी नाशिकची आहे आणि माझ्या शहरालाही माझी भाषा आहे एक वेगळी. जशी कोल्हापुरात आहे काहीतरी वेगळा हेल आहे, वेगळे शब्द आहेत. तर हे सगळं बोलल्यानं आपली भाषा, मराठी भाषा अधिक समृद्ध होते. नागपुरी म्हणजे वराडामध्ये या पद्धतीने बोललं जातं, पण ती पूर्ण वराडी भाषा नव्हती. ती केवळ आणि केवळ नागपुरी भाषा होती. तर आपल्याकडे थोड्या थोड्या अंतरावरती भाषा बदलते, तशी ती बदलली गेलेली भाषा आहे आणि नागपूरमध्ये या पद्धतीचं बोलतात, कारण ती नागपूरमध्ये राहणारी व्यक्तिरेखा होती. अहिराणी भाषा माझ्या जवळची आहे, कारण मी नाशिकमध्ये राहते आणि नाशिकच्या पुढचा भाग नंदुरबार, सटाणा, हा या कळवण, इव्हन भुसावळ, जळगाव या ठिकाणी पण वेगळ्या पद्धतीने अहिराणी बोलली जाते. पण तुला येत होती ती आधीपासून? नाही, मला आजही येत नाही. मी फक्त ते मी ऐकलेली आहे, मला त्याचा हेल माहिती आहे. तसंच नागपुरी भाषा तर माझ्या जवळची पण नव्हती. अनेकांना असं वाटतं की मी नागपुरी आहे, पण याचं सगळं श्रेय आमच्या लेखकांचं आहे. हो, खरंच. म्हणजे ती सिरियल बघताना असंच वाटत होतं की तू नागपूरचीच आहे. पण रोहिणी निनावे या मूळच्या नागपूरच्या आहेत, त्यामुळे त्यांना तिथले अनेक शब्द माहिती होते, तिकडची भाषा माहिती होती. आणि अभिजित गुरु हा नागपूरचाच आहे, तर त्यांनी संवाद लिहिले होते, तर तो मला लिहून द्यायचा. आणि शिवाय मी ललिता कला केंद्रामध्ये माझे खूप मित्रमैत्रिणी हे वैदर्भीय असल्यामुळे त्यांच्याकडनं मला त्या भाषेचं ग्रामर कळलं. तर कोणत्याही भाषेचं व्याकरण एकदा तुम्हाला समजलं ना की काही काही गोष्टी सोप्या होतात. तर ते मी आधी समजून घेतलं, त्या भाषांमधली पुस्तकं वाचली. अर्थात मी अहिराणीच्या बाबतीत हे केलं नाही, कारण ते समजायला खूप म्हटलं तर एका पॉइंटला अवघड होऊ शकतं म्हणून. पण माझा एक मित्र आहे अक्षय पाटील, त्याच्या वडिलांनी मला अहिराणीचे धडे दिले आणि माझ्या आसपास खूप लोक अहिराणी बोलतात सुद्धा, त्यामुळे ते मला सोपं गेलं. म्हणजे काही अडलं की लगेच त्यांना बापूंना फोन करायचे आणि त्यांना विचारायचे की याचं नाव काय, याला काय म्हणतात, मग ते तुम्ही सांगा, मग हे तुम्ही शब्दात हे शब्द बोलून दाखवा मला, किंवा याचं वाक्य बनवून दाखवा. तर ते लगेच मला सांगायचे आणि त्याप्रमाणे मी बोलू शकायचे. तर अशा पद्धतीने मी अहिराणी शिकले. पण हल्ली काही काही
भाषा बोलणं जरा सोपं झालंय की काय असं मला वाटतं. बर. कारण खूप रील स्टार्स त्यांच्या त्यांच्या भाषेत हम्म. त्यांच्या बोली भाषेमध्ये रील्स करतात. हो हो. आणि हे खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. खरंय. त्यांच्या निमित्तानं आपल्याला ती भाषा पण कळते, तिथले शब्दही कळतात. आणि भाषा नुसती येत नाही, तर ती त्या प्रदेशाचा भूगोल आणि इतिहास घेऊन येते. ती तिथली खाद्य संस्कृती पण घेऊन येते. तर ते सगळं जाणून घ्यायला मला खूप आवडतं. मला त्या अभ्यासाची अधिक आवड आहे. अच्छा. त्यामुळे त्या भाषा त्या निमित्तानं माझ्या आयुष्यात येतात. पण खरंच म्हणजे खूप कौतुक आहे तुझं, की नुसती ती भाषा बोलणं नाही, पण ती इतक्या अस्खलितपणे बोलणं, की असं वाटावं की ही व्यक्तिरेखा ही खरंच तिथलीच आहे किंवा मूळची तिथलीच आहे. आता आपण जारणबद्दल उल्लेख केला, तर मला वाटतं की त्याच्याबद्दल तू बोललंच पाहिजेस. कारण इतकी वेगळी ती भूमिका होती गंगुटी नावाची. अ, त्याचा जो लुक होता तो इतका वेगळा होता. आणि तुला काय वाटलं? म्हणजे मला आधी तुला हेच विचारायचंय, की पूर्ण जेव्हा तू रेडी झालीस, मेकअप झाला आणि तू स्वतःला जेव्हा पाहिलंस, तर तेव्हा तुला काय वाटलं, की ही कोण दिसतीये आरशातली बाई? असं काही वाटलं का? मेकअप आणि मी हं. आणि कॉस्ट्युम याच्या पलीकडे अजून एक गोष्ट खूप महत्वाची आहे. ती म्हणजे ऋषिकेश गुप्ते यांचं लेखन. हं. आणि फक्त जारण या चित्रपटाचं लेखन नाही म्हणते मी. मी त्याच्या आधी त्यांच्या काही कथा वाचलेल्या आहेत. काही कादंबऱ्या वाचलेल्या आहेत. आणि असे त्या सगळ्या ह्याच्यात जे गूढ तयार होतं, हं, हं, हं. ते गूढ म्हणजे माझ्या मनातली गंगुटी आहे. आई आणि गं! त्याला दिलेले हे कपडे आहेत, सगळं जरी असलं तरी त्यातला मूळ आत्मा हा ऋषिकेश गुप्त्यांच्या अनेक कथा कादंबऱ्यांमधला आहे. हं, आणि हं. तोच एकवटलाय जारणमधल्या गंगुटीमध्ये असं मला सातत्याने वाटत होतं. अगदी म्हणजे अ, तू सत्व त्यातलं काय म्हणतो ना, ते तसं सांगितलंस. आणि अर्थातच आपल्याकडे हां. सौरभ कापडे आमचे मेकअप आर्टिस्ट, त्यांनी इतक्या गोष्टी मला दिल्या हं, हं, या हं. निमित्तानं. चेहऱ्याला एक टेक्स्चर होतं. आमची देविका, तिनं जी कॉस्ट्युम डिझायनर आहे, तिनं मला वेगवेगळ्या गोष्टी ऍड ऑन कॉस्ट्युम मध्ये दिल्या, हं, प्रॉपर्टी हं. मध्ये दिल्या. आणि मग ती गंगुटी तयार झाली. ती केवळ माझी नाही. मी फक्त एक माध्यम आहे गंगुटी पोचवण्याचं. पण त्याच्यात आत्मा यांनी फुंकलेला आहे. मला वाटतं की त्याच्यामध्ये तुझी जीभ पण रंगवली गेली होती. हो, हो, हो. गिरीश शिंदे आणि सौरभ कापडे ह्या दोघांनी मिळून ती गंगुटी तयार केली. आणि त्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी, नख, हं. त्याच्यानंतर डोळे, दात. दात, त्याच्यानंतर हाता पायाला ते एक पावडर लावायचे. अच्छा. आणि ते माझे गोरे दिसू नयेत हात, आणि तेही एक विशिष्ट पद्धतीने दिसावेत. हं. तिला इतकं नटवलं त्यांनी की एक काहीतरी तिच्याबद्दल आकर्षण वाटावं, हं. असंही त्याच्यात काहीतरी तयार केलं. म्हणजे खरंय. एकीकडे भीती आहे हो. आणि एकीकडे आकर्षण पण आहे. कदाचित त्या आकर्षणाचीच भीती वाटावी की काय, असंही हं, त्याच्यात हं. तयार व्हावं. सो लोकांनी खूप काम केलं त्या सगळ्या गोष्टीवरती. आणि मग मग मी का बरं मागे राहू? मग मी माझ्या बाजूने एक काम करते. सहकलाकार खूप चांगले होते. हं. अमृता तिथं येऊन ती इतका सपोर्ट करते की तुम्हाला असं वाटतं की आत्ता आपण या क्षणी महत्वाचे आहोत आणि आत्ता आपण महत्वाचं काहीतरी करतोय. ती कौतुक करते. त्या कौतुकाने सुद्धा आपल्याला एक बूस्ट मिळतो की हं, येस, हं, आत्ता हं. आपल्याला हे करायचंय, आपण हे करूच शकतो. तर सहकलाकार वाह, वाह, वाह! तितकेच खरंय, महत्वाचे खरंय. असायला लागतात. आणि तुला अनेक अभिप्राय मिळाले असतील ह्या चित्रपटा विशेषतः याचे अभिप्राय आम्हाला जाणून घ्यायला आवडतील, अ, जारणचे. बापरे, तुम्ही किती भयंकर दिसता. आम्हाला भीतीच वाटली. त्याच्यानंतर काम अजून असायला हवं होतं. हां. असा एक हो, हे खरं त्याच्यामध्ये. सांगायचं झालं तर मलाही वाटलं तसं. तर माणसाला भीती वाटावी असं हं, किती वाटत असतं. तर इतकी मूलभूत गोष्ट आहे. हं, आणि त्यामुळे मी स्वतः भयपट पाहत नाही. पण या भयपटाबद्दलचं आकर्षण मला जारणमुळे तयार झालंय. हं. की लोकांना काय खुणवतं, कुठली कल्पना खुणवते, भीती वाटावी,
असं का वाटत असतं? तर कधी मी माझ्यातल्या अनिताला कशाची भीती वाटते आणि ती पुन्हा पुन्हा वाटावी ह्यासाठी भयपट पाहिलेला नव्हता. तर आता मला भयपटाबद्दल प्रचंड आकर्षण तयार झालेलं वा, आहे या निमित्तानं. छान. तर अनिताला कशा कशाची भीती वाटते? तुझाच प्रश्न मी पुन्हा कोट करतीये. कशाची वाटते का भीती? मला ना एकटं असताना येणाऱ्या आवाजांची भीती वाटते आणि अच्छा, मला सवय आहे की दूरदूरचे आवाज ऐकायचे. बरं. ते दूरदूरचे आवाज ऐकून घेऊन स्वतःला भीती वाटून घ्यायची. अशी छोटीच भीतीची संकल्पना आहे. पण मी ही प्रॅक्टिस नेहमी करत असते आणि कधी कधी माझ्या कामामध्ये याचा उपयोग होतो मला. हो. पण हल्ली शहरामध्ये इतके गाड्यांचे आवाज येत राहतात, तर आपण शांत झालं तरी ही गाडी, ती अजून एक दुसरी गाडी, त्याचे हॉर्न, तो दुरून येतोय त्याचे हॉर्न, यांनी पुन्हा हॉर्न वाजवलेला आहे वगैरे असं ते अशा गोष्टी ऐकत राहायला मला बऱ्याचदा आवडतं. अच्छा. मी जर समजा एखाद्या गावात शांत ठिकाणी असेल तर वाऱ्याचा आवाज, सळसळ, त्याच्यानंतर गवताचं डोलणं, पक्ष्यांचे आवाज, पाण्याचा आवाज, दुरून येणाऱ्या डफलीचा आवाज, रात्रीच्या वेळेस तर विशेष करून मी ज्या भागात राहते नाशिकमध्ये तिथे दूर दूरून गाण्याचे आवाज यायचे सुरुवातीला. मग ते मी ऐकायचे. आताशा ते बंद झालेत. तर लोक रात्री मनोरंजनाचे कार्यक्रम करतात, लोकसंगीताचे कार्यक्रम असतात, मंदिरांमध्ये भजनं असतात. तर आताशा ते आवाज कमी झालेत, पण माझ्या स्मृतींमध्ये ते आवाज निश्चित आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पालखीचा आवाज, घंटेचा नाद, या सगळ्या गोष्टी मी अगदी नाशिकची, कोर नाशिकची असल्यामुळे माझ्या कानामध्ये आहेत. क्या बात आहे. तू आता आवाजांचं सांगितलंस आणि मला एकदम आठवण आली की मगाशी तू म्हणालीस की नाशिक म्हणजे तू असं सगळ्या पंचेंद्रियांनी तू नाशिक घेतलंस. गंध या चित्रपटामध्ये तुझी एक भूमिका होती, तर मला तुझ्या अशा गंधांच्या पण आठवणी ऐकायला आवडतील. सचिन कुंडलकर नी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला हा चित्रपट 3 गोष्टी आहेत गंधाच्या संदर्भातल्या. पहिल्या गोष्टीमध्ये उदबत्तीच्या वासाचा दरवळ आहे, दुसऱ्या गोष्टीमध्ये गोळ्यांचा वास आहे, तिसऱ्या गोष्टीमध्ये जन्माला आलेल्या मुलाच्या संदर्भातला वास आहे. तर या 3 वेगवेगळ्या वासांच्या संदर्भातल्या या गोष्टी आहेत आणि त्यात ज्याची नंतर हिंदी फिल्म झाली या पहिल्या गोष्टीची, ज्याचं नाव होतं अय्या. तर गंधातली पहिली गोष्ट म्हणजेच अय्या आहे आणि मी सेम कॅरेक्टर त्यातही केलेलं होतं. तर तेव्हा ते खूप अधिक बोल्ड कॅरेक्टर होतं आणि ते अधिक सररिअलिस्टिक कॅरेक्टर होतं आणि गंधमध्ये ते वेगळ्या पद्धतीने घेतलेलं होतं. पण मला सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये छोट्या छोट्या पण अत्यंत इंटरेस्टिंग करायला ज्या भूमिका मिळाल्या त्यापैकी एक ही मैना आहे. नक्कीच. आणि तुझ्या गंधांबद्दलच्या आठवणी म्हणजे काही काही आता खूप छोट्या छोट्या असतात की उदाहरणार्थ आपला गवताचा एक वास असतो, असे काही अनयुज्युअल वास तुला आवडतात का किंवा आठवतात का किंवा तुझ्या जवळचे आहेत का? हो, मी मातीच्या घरात राहिलेली मुलगी आहे, माझा वाडा आहे, त्यामुळे मला वाड्याच्या भिंतीचा एक वास असतो आणि अर्थात पाऊस पडल्यानंतर जसा मातीचा वास येतो तसाच त्या वाड्यालाही एक वास यायचा. वाड्यामध्ये श्रावणामध्ये अनेक पदार्थ केले जायचे, विशेषतः श्रावणी सोमवारी पुरणपोळी केली जायची. तर त्या पुरणपोळीचा वास, देवीला आरती करतात पुरण जाळून. अच्छा. हा, आमच्याकडे तर असं पुरण ठेवलं जातं, त्याच्यात असे खड्डे केले जातात, त्यात वात लावली जाते. बरं.
आणि आरती केली जाते. आरती, हा. आणि नंतर ते जळतं जेव्हा पुरण खाली, त्याचा एक छान वास येतो, खरपूस तो वास. आणि नंतर ते पुरण खाताना सुद्धा एक एक ते जळलेलं पुरण जे असतं ते पण खूप छान लागतं. बरं. तर त्यामुळे त्याही आठवणी आहेत. बेलाच्या पानांचा वास आहे. आमच्या जवळ बेलाच्या पानाचं झाड होतं. बरं. आणि खाली शंकराची पिंड पण होती. त्यामुळे तिथे असलेलं मंदिर, बेलाच्या पानांचा वास, तीर्थाचा वास, या सगळ्या हे सगळे वास तर मला आवडतात. स्वयंपाकघरातला वास सुद्धा मला खूप आवडतो. साधं वरण भाताचा कुकर लावल्यानंतर त्याचा जो वास येतो तोही मला खूप आवडतो. तूप मला प्रचंड आवडतं, त्यामुळे तुपाचा वास आवडतो. या अशा असंख्य गोष्टी आहेत. शिवाय आपण कधी जंगलात फिरायला गेलो किंवा झाडी असते अशा ठिकाणी फिरायला गेल्यानंतर तिथल्या झाडांचा जो वास येतो आपल्याला, तो झाडांचा, फुलांचा म्हणत नाहीये, पण झाडांचा वास मला, आणि सगळ्यात जास्त मला आवडतो तो सप्तपर्णीचा वास. तर सप्तपर्णी पुण्यामध्ये, नाशिकमध्ये, मी मुंबईत फार अनुभवलेली नाही, पण सप्तपर्णी जिथे असते तिथे एक म्हणजे कदाचित इतका सुंदर वास मी दुसरा कुठलाच ते दिसत नाही, कुठनं वास येतोय कळत नाही, पण तो वास येत राहतो आणि पुन्हा पुन्हा त्या गल्लीतनं जावंसं वाटतं. असा तो सप्तपर्णीचा वास मला प्रचंड आवडतो. किती छान असं तू गंध सांगितले. त्यातले बरेचसे मी अनुभवलेले नाहीयेत, आमच्या प्रेक्षकांनी देखील अनुभवलेले नसतील, पण त्याची उत्सुकता मात्र आता नक्कीच लागून राहिलेली आहे. आणखीही आपण अशाच गप्पा मारणार आहोत. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा झलक ताऱ्यांची. नमस्कार. ब्रेक नंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. आज आपण गप्पा मारतोय ख्यातनाम अभिनेत्री अनिता दाते हिच्याशी. मस्त छान तू एक सफर घडवलीस मगाशी गंधांची आणि वेगवेगळ्या आवाजांची. कारण किती महत्वाचं आहे ना की आपला एक आवाजाचा सेन्स आहे किंवा आपला गंधाचा सेन्स आहे, त्याला जागृत ठेवलं पाहिजे किंवा कॉन्शियसली त्याच्यासाठी आपण खरं तर प्रयत्न देखील केले पाहिजेत. मला सांग की हे सगळं होत असताना जेव्हा आपण म्हणतो की कुठल्याही व्यक्तीचं, म्हणजे मी स्त्री आणि पुरुष असं नाही म्हणणार, की प्रत्येकाचं एक वैयक्तिक आयुष्य असतं आणि एक बाहेरचं कामाचं आयुष्य असतं. विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत ते जास्त महत्त्वाचं होतं. तर ह्या सगळ्या प्रवासामध्ये तू अगदी बोलता बोलता मगाशी उल्लेख केलास की तुझं लग्न झालं आणि तो तुझा मित्र होता. तर आमच्या सगळ्या प्रेक्षकांना तुझी लव्ह स्टोरी आम्हाला जाणून घ्यायची आहे, तर ती जरा छान सांगच. चिन्मय केळकर असं माझ्या नवऱ्याचं आणि माझ्या मित्राचं नाव आहे. आणि आम्ही नुकतंच दूरदर्शनवरती आमचे हे आणि आमची ही या कार्यक्रमात सुद्धा भेट दिली होती. आणि आम्ही दोघं जण ललित कला केंद्राचे विद्यार्थिनी आहोत. तर त्यांनी त्या ललित कला केंद्रात आम्ही दोघंही जण नाट्यशास्त्राचे विद्यार्थी. नाटक मुंबईत आल्यानंतर सुद्धा करायला लागलो आणि इनफॅक्ट त्याच्यामुळे मी मुंबईत आले. मी आधी सांगितल्याप्रमाणे मला पुन्हा नाशिकमध्ये जायचं होतं आणि नाशिकमध्ये काम करायचं होतं, पण त्याला असं वाटत होतं की मी मुंबईत येऊन काम केलं पाहिजे. मग एक अभिनेत्री म्हणूनही मी मुंबईत आलं पाहिजे आणि अर्थात प्रेयसी म्हणून सुद्धा त्याला वाटत होतं की आपण एकाच शहरात असो तर किती छान होईल, या ह्यानी सुद्धा त्याला वाटत होतं की, म्हणून त्याच्यासाठी म्हणून मी मुंबईत अधिक राहू लागले. पण नाटकाच्या निमित्ताने मी यापूर्वी पण यायचे आणि त्यांनी मला प्रपोज केलं, विचारलं की मला तू आवडतेस तर आपण एकत्र असू शकतो का. तर तेव्हा मला काही कळत नव्हतं, कारण अर्थात लग्नाचं वय होतं, लग्न करायचं होतं, पण तेव्हा तुझ्या मनात काही नव्हतं असं. माझ्या मनात तेव्हा काही नव्हतं. मित्र होता आणि काहीसा विचित्र होता. कधी कधी बोलायचा, कधी कधी नाही बोलायचा, कळायचं नाही की याच्या मनामध्ये नेमकं काय आहे. तो रुसायचा. तर मला अशी सोपी माणसं बऱ्याचदा आवडतात. मला अवघड गोष्टींचं फारसं आकर्षण नाहीये. पण तो इतका छान
लिहायचा, त्याचं वाचन खूप छान हम्म. आहे आणि लोकांशी इतकं चांगल्या पद्धतीने मराठीमध्ये बोलायचा. एखादी गोष्ट त्याला ज्या पद्धतीने समजायची तशी ती इतरांना समजायची नाही. ह्या अशा अनंत गोष्टी मनाने निर्मळ होता. त्यामुळे म्हटलं की असं असं निर्मळ माणसं सहसा अनुभवायला मिळत नाही. मला याच गोष्टींचं आकर्षण होतं की तो जरा जुगाडू आहे. बर. तर जुगाडू गोष्टींचं आकर्षण मला खूप असायचं. अच्छा. पण मी पहिल्यांदा इतकं साधं सोपं असलेला माणूस बघितला आणि असं वाटलं की हा असायला हरकत काय आहे आयुष्यामध्ये. पण तू नेमकी कुठल्या गोष्टीवर भाळलीस म्हण किंवा फिदा हीच ती झालीस? गोष्ट की जी माझ्या आसपास नव्हती, की खोटं बोलताच यायचं नाही त्याला किंवा साधेपणा होता त्याच्यामध्ये एक पद्धतीचा आणि हुशारी. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तर ती हुशारी मला अधिक आकर्षक वाटली. ती ज्या पद्धतीची होती ती मला खुणावणारी होती. उत्तम वाचन म्हणजे नाटक करत असताना वाचिक अभिनय म्हणून तो खूप चांगला असायचा. कुठलीही गोष्ट अत्यंत अर्थवाही बनवून सांगायचा, अर्थवाही बनवून वाचायचा, मनाला भिडवून घेणाऱ्या गोष्टी करायचा. तर हे सगळं विरळं असतं लोकांमध्ये आणि माझ्या आसपास तर ते नव्हतंच काहीच. त्यामुळे मला चिन्मय वेगळा वाटला आणि त्याच्या बरोबर असावं असं मला वाटलं. वा वा वा. आणि अर्थातच खूप छान प्रवास आहे त्याचा देखील आणि त्यामुळे तो सातत्याने मला वेगवेगळ्या पद्धतीने सरप्राइजेस देत राहतो, वेगवेगळ्या गोष्टी सांगतो, शिकवतो. आणि अर्थातच ही देवाणघेवाण आहे. मी माझ्या आयुष्यामध्ये अनेक वेगवेगळ्या लोकांना भेटत असते, त्यामुळे आमचे बोलायचे, गप्पा मारायचे, एकत्र यायचे विषय खूप वेगळे आहेत. ते नेहमीच स्वयंपाकावरची भांडणं नाही आहेत. कुठे फिरायला जायचं, कुठे नाही जायचं याची भांडणं नाहीत. एकमेकांना समजून घेऊन त्यांचं काम समजून घेऊन पुढे जाण्याची ती वृत्ती आहे. त्यामुळे त्याच्याबरोबरचा हा प्रवास अत्यंत छान आणि मजेशीर आहे. वा वा वा. आणि अशीच तुम्ही भरपूर वर्ष मजा करत राहा, अशा शुभेच्छा आमच्या सगळ्यांकडून. मला एक सांग की तुझ्या बोलण्यातून मगाचपासून मी अनेकदा ऐकतेय की लेखनाचं महत्व तुला माहितीये, तू चांगली वाचक आहेस. तर काय काय सध्या तू काय वाचलंयस आता, एखादं लेटेस्ट पुस्तक, आणि काय काय तुला वाचायचंय? मला खूप काही वाचायचं आहे. लेटेस्ट पुस्तक आता त्या अर्थानं मला सांगता येईल असं वाचलेलं नाही, कारण मी खूप कामाच्या गोष्टी सध्या वाचते. पण हो, मला अभ्यास करायचा आहे. मला भरपूर पुस्तकं वाचायची आहेत. लोकांना जाणून घ्यायचं आहे. पण हे आता जे माझं सुरू आहे ते इतकं माझ्या कामाशी संदर्भातलं वाचणं आहे. विविध भाषांमधलं साहित्य आपल्याला कळायला पाहिजे, हा एक त्यातला उद्देश आहे. पुरेसं वाचन हल्ली सोशल मीडियामुळे होत नाही, हीच माझ्याबद्दलची तक्रार आहे. पण हो, खूप अभ्यासाला गोष्टी आहेत, हे मात्र खरं. तू वेगवेगळ्या भूमिका साकारत असतेस, तर त्याच्यामध्ये आनंदीची जी एक भूमिका आहे, एक खलनायक असं ते कॅरेक्टर आहे, तर ती भूमिका साकारतानाचा तुझा काय अनुभव होता? कारण इतर बऱ्याच मालिकांमध्ये तू आधी एक नायिका म्हणून आलेली आहेस, तर त्याच्यानंतर खलनायिका साकारणं काय होतं? अतिशय इंटरेस्टिंग होतं. खलनायिका साकारणं खूप मजेशीर असतं. अच्छा. असं मला वाटतं. तुलनेने नायिकेचा प्रवास तसा साधा, सोपा, सरळ असाच असतो. नायिकेनी कसं वागावं याबद्दल खूप ठोकताळे असतात. मग ती कोणती पण नायिका असो, ती चित्रपटातली असो, ती मालिकेतली असो. चित्रपटातली अधिक खुली असू शकते, पण मालिकांमधली नायिका ही ती तशीच असते. पण खलनायिका मात्र तशीच नसते. खलनायिका खूप गोष्टी करू शकते. त्यामुळे हा प्रवास खूप छान होता. आमचे लेखक चिन्मय मांडलेकर, दिग्दर्शक विनोद लव्हेकर. विनोद लव्हेकरांनी ते पात्र इतकं छान तयार केलं आणि
तिला असं प्रिय बनवलं, लवेबल आहे ती, हा, अशी हा, गोड हा, हा. खलनायिका मला वाटते. ती नायिकेला त्रास देत राहते, पण तरी सुद्धा तिच्यामध्ये एक गोडवा आहे असं मला वाटत राहतं. वा आणि वा खूप वा. मजा आली. मी 2 वर्ष आनंदी हम्म, म्हणजेच मोठ्याबाई हे पात्र साकारलं हम्म. आणि अतिशय मजेशीर होतं. वा वा वा. तर जाता जाता छोटीशी गंमत, अर्थात रॅपिड फायर. आणि आम्हाला उत्तर हवंय आणि हा. दोन्ही असं असं उत्तर नकोय. हा. तर हे रूल्स आहेत खेळाचे. तर आम्हाला माहितीये की तू नदीकाठी वाढलेली मुलगी आहेस. पण प्रश्न असा आहे की तुला कुठे जायला जास्त आवडतं, समुद्र की डोंगर? समुद्र. गुड. काय आवडतं तुला खायला, पुरणपोळी की मिसळपाव? मिसळपाव. अच्छा. अ, तू वेगवेगळ्या शहरांमध्ये राहिलेली आहेस, तर वेगवेगळ्या शहरांचे गुण आपल्यामध्ये येतात. तर आत्ता तू कोण आहेस? मुंबईकर, नाशिककर की पुणेकर? नाशिककर. ऑलवेज. ऑलवेज नाही, पण आत्ता मी नाशिककर आहे. आत्ता नाशिककर आहेस. बरं. तुझे आवडते आतापर्यंत काम केलेले सहकलाकार? अभिजित खांडकेकर, अ, संदीप पाठक, ओके. आवडते दिग्दर्शक? केदार वैद्य, विनोद लव्हेकर. आणि तुझा ड्रीम रोल? ड्रीम रोल असं काही नाही, कारण मला असं वाटतं की खूप चांगल्या चांगल्या व्यक्तिरेखा याव्यात. कुठलीच व्यक्तिरेखा ही छोटी किंवा मोठी अशी नसते, पण ती माझ्याकडे आल्यानंतर मी तिला छान फुलवावं असं मला वाटतं. त्यामुळे ड्रीम रोल असा काही नाही. जे येईल त्याचं सोनं करणं. तो ना किंवा तो छान करणे इतकंच. वा वा वा. अनिता, तू इथे आलीस, छान वेळ दिलास आम्हाला आणि खूप छान मनापासून गप्पा मारल्यास. वेगवेगळ्या विषयांवर आपण बोललो आणि आम्हाला वेगवेगळ्या भूमिका तर तुझ्या पाहायला मिळतातच, पण त्या भूमिकांमधली अनिता कशी आहे हे आज आम्हाला जाणून घ्यायला खूप मदत झाली आणि खूप मजा आली तुझ्याशी गप्पा मारताना. आमच्या सगळ्या टीमतर्फे, दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे आणि झलक ताऱ्यांची या टीमतर्फे तुला खूप खूप धन्यवाद आणि तुझ्या पुढच्या सगळ्या कामांसाठी भरघोस शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू.